शेठचा झटपट रिव्ह्यू. तर मंडळी, आज म्हणजेच 9 डिसेंबरच्या महासंगम एपिसोडमध्ये आपण पाहू शकतो की सायलीला प्रिया दिसते. प्रिया इथे कशी काय हे बोलण्यासाठी सायली प्रियाकडे जात असते, तेव्हा सायलीचा धक्का सावीला लागतो आणि सावीच्या हातातील मेहंदी तिच्या तोंडावर पडते. तेव्हा सायली आणि सावीमध्ये वाद होतात. त्यानंतर सायली प्रियाला जाब विचारते, "तू इथे कशी काय? इथे शुभ काम चालू आहे. तुझी वाकडी नजर इथे पडायला नको." आणि तिला घराच्या बाहेर काढते. त्यानंतर मेहंदीचा प्रोग्राम चालू होतो. इकडे प्रतिमा आणि सर्वजण अस्मिताच्या डोहाळे जेवणाची तयारी करत असतात. स्वतःच्या रचलेल्या कटात सावी स्वतःच फसते आणि मेहंदीचा वास घेऊन बेशुद्ध पडते. म्हणून प्रिया तिच्या तोंडावरची मेहंदी साफ करत असते. आता प्रियाचा अपमान झाला असल्याने ती बोलते की गिरजा आणि रुद्रचं लग्न मोडणं आता हा माझं पण मिशन आहे. इतकं सगळं सुरू असताना इकडे साक्षी महिपतचा पत्ता नाही म्हणून बेचैन असते. त्यानंतर इकडे मेहंदीच्या प्रोग्राम मध्ये मज्जा मस्ती आणि फोटोशूट चालू असते. तेव्हा अर्जुन आणि सायली पण मजा आणि थोडासा रोमांस करतात. इकडे अस्मिता डोहाळे जेवणासाठी बोलवायला सचिनला फोन करत असते, पण सचिन साक्षी सोबत असल्याने तिला बोलायचं टाळतो. इकडे सायली आणि गिरिजा बोलत असतात, तेव्हा गिरिजाचे वडील आणि भाऊ येतो आणि तिला तिच्या लहानपणीचे कपडे देतो. त्यानंतर प्रिया आणि सावी प्लॅन करतात की गिरिजाच्या वडिलांना किडनॅप करून लग्नात अडथळा आणायचा. इकडे गिरिजा वडिलांनी दिलेल्या लहानपणीचा ड्रेस पाहत असते, तेव्हा तिला त्यात नागेश्वरच्या ब्रेसलेटचा घुंगरू दिसतो. ते पाहून तिला मागचं सर्व आठवते आणि ती बेशुद्ध पडते. तेव्हा सगळे घाईघाईने तिथे जमा होतात आणि गिरिजाला लग्नाचं काही टेन्शन घेत आहेस का अशी विचारपूस करतात. इकडे नागेश्वर महिपतला जेवण घेऊन जात असतो, तेव्हा अर्जुन आणि रुद्र त्याला पाहतात आणि विचारतात की तुम्ही हे कोणाला जेवण देत आहेत. तेव्हा नागेश्वर बोलतो की पाहुणे खासदार आहेत, त्यांची सेवा करावी लागते. हे सगळं प्रिया लपून पाहत असते आणि ती नागेश्वर कोणाला जेवण देतो हे पाहण्यासाठी त्याचा पाठलाग करते आणि प्रियाला महिपत तिथेच असण्याची भनक लागते. तेव्हा हे सर्व सांगण्यासाठी ती नागराजला फोन करते. इकडे नागराज साक्षी आणि सचिनला सोबत पाहतो. त्यानंतर इकडे दुसरा हळदीचा दिवस उगवतो आणि हळद चालू होते. तेव्हा बरेच काही अपशगुन होत असतात, पण सायली आणि अर्जुन रुद्रची उष्टी हळद गिरिजाला लावतात आणि शुभशकुन करून हळदीचा कार्यक्रम पार पाडतात. हे सर्व झाल्यास डोहाळे जेवणाचा कार्यक्रम पाहण्यासाठी सायली रविराजला व्हिडिओ कॉल करते. तेव्हा तिला कॅमेऱ्यामध्ये महिपत दिसतो आणि हा भाग इथेच संपतो. भेटू उद्या. तोपर्यंत शेठचा सर्वांना राम राम.